व्हेज सँडविच आपण बघणार आहोत। तर त्याच्यासाठीची तयारीमध्ये मी ब्रेड घेतलेले आहेत, स्लाइस ब्रेड आहे। भाज्यांमध्ये आपण सिमला मिरची अर्धी वाटी घेतलेली आहे, अर्धी वाटी कांद्याची पात घेतलेली आहे। कांद्याच्या पातीचा फ्लेवर एक छान लागतो म्हणून त्याचा कांदा आणि कांद्याची पात असं दोन्हीही चिरून घेतलेलं आहे। आता ज्यांच्याकडे कांद्याची पात नाहीये त्यांनी प्लेन कांदा घेतला तरी हरकत नाहीये। टोमॅटो घेतलेला आहे, तो देखील अर्धा वाटी घेतलेला आहे। इकडे आहे पनीर आणि तिकडे मोझरेला चीज आहे, बटर आहे, सॉस आहे, लाल तिखट आहे, पिझ्झा मसाला आहे आणि मिरं पावडर आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, या सँडविचचं जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचंय। तर ते आपण आधी तयार करून घेऊया। मिश्रण तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या बाउलमध्ये टाकून घेऊया। शिमला मिरची, टोमॅटो, कांद्याची पात। तुमच्याकडे जर गाजर असेल तर गाजर पण छान लागतं ह्याच्यामध्ये टेस्टला, त्याच्यामुळे गाजर असेल तर गाजर आवर्जून टाका, थोडासा गोडवा येतो। आता पनीर देखील याच्यात टाकून घेऊया आपण। चीजही यातच टाकूया। आता काय करायचंय, ह्याच्यावरती आपल्याला मीठ आणि मसाला टाकून घ्यायचे। सगळ्यात पहिल्यांदा आपण मीठ टाकून घेऊया। त्यानंतर लाल तिखट म्हणजे रेड चिली किंवा तुम्ही चिली फ्लेक्सही टाकू शकता। थोडं रेड चिलीचा फ्लेवर छान लागतो, थोडंसं तिखट लागतं आणि टेस्टलाही छान येतं। मिरं पावडर टाकूया। तुमच्यावर तुम्हाला किती तिखट आवडतो त्यानुसार तुम्ही हे टाकून घ्यायचं आहे। आणि हा पिझ्झा मसाला आहे, हा देखील टाकून घेऊया। आता आपल्याला काय करायचं, हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करून घेऊया। आपण आता सँडविच तयार करून घेऊया। त्याच्या आधी आपण काय करूया, ह्याच्यावर स्लाइसला बटर लावून घेऊया। बटर आपल्याला बाहेरच्या बाजूने देखील लावायचंय, आतल्या बाजूने लावल्यावर बाहेरच्या बाजूने लावायचंय। आता एका स्लाइसला आपण काय करूया, सॉस लावून घेऊया। आता ह्याच्यावरती आपल्याला हे जे सगळं मटेरियल आहे ते टाकून घ्यायचंय। फार कमी नाही आणि फार जास्त नाही, असं मध्यम स्वरूपात टाकून घ्यायचंय आणि हे थोडंसं पसरवून प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते दुसरा ब्रेड जर ठेवला तर ते छान प्रेस होईल त्याच्यावरती। आता आपण हा ब्रेड ह्याच्यावर ठेवूया आणि आता आपल्याला काय करायचं, हे तव्यावरती छान शेकून घ्यायचंय दोन्ही बाजूनी आणि बटर लावून घ्यायचं याला। तर आता आपण तव्यावरती छान दोन्ही बाजूनी करून घेऊया। तवा आपण गरम करायला ठेवला आहे आणि थोडंसं ग्रीस करून घेतलंय, थोडंसं बटर टाकून घेतलंय मी। आता आपण हे जे ब्रेड आहेत हे ह्याच्यावरती छान दोन्ही बाजू गुलाबी रंगावरती शेकून घेऊया। बटर मी ऑलरेडी या बाजूला लावून घेतले, म्हणजे मग ते चिकटणार देखील नाही। तर दुसऱ्या बाजूने देखील बटर लावून घेऊया आपण। गॅस मी मीडियम ठेवलाय, एकदम लो नाहीये आणि एकदम हाय नाहीये। ज्यांना बटर कमी लावायचे ते कमी लावू शकतात। आता आपण छान
त्याच्या दोन्ही बाजू करून घेऊया व्यवस्थित. शक्यतो हे मीडियम फ्लेमवर करायचं, ज्यामुळे ह्याचा रंग खूप छान गुलाबी येतो. आणि काही करायची नाही, थोडं ह्याला होऊ द्यायचं. मोठ्या गॅसवर केलं तर त्याला रंगही छान नाही येणार आणि आतलं जे स्टफिंग आहे ना त्याला देखील मग थोडासा हीट वगैरे लागून त्याची चव छान होते. त्यामुळे ते मीडियम गॅसवरतीच तुम्ही छान त्याला शेकून घ्यायचं आहे. पहा मी ही दुसरी बाजू देखील उलटून घेतलेली आहे. पहिली बाजू पण मी थोडीशी डार्क करून घेते आहे. आणि आता आपलं सँडविच तयार होईल. आपण हे काढून घेऊया. पहा आपले किती छान दोन्ही बाजू गुलाबी रंगावरती शेकून झालेले आहेत. आता आपण ह्याला छानपैकी कट करून घेऊया. तुमच्याकडे जर असा कागददार नसेल ज्याला धार आहे, तर याला छान धार आहे, त्यामुळे हे छान कट होतं. पिझ्झा कटरही वापरू शकता तुम्ही. छानपैकी कट करून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मटेरियल कसं दिसतंय ते. आता याला आपण डिश मध्ये ठेवून घेऊया. तर असं आपलं छानसं व्हेज सँडविच तयार आहे. तर करून पहा, चाखून पहा. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.